अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी उपपोस्ट ऑफिसमध्ये चक्क लाखो रुपयांचा पार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। केवायसी आणि सर्व्हर डाऊन झाल्याचं खोटं कारण सांगत महिला पोस्ट मास्टरनं गावकऱ्यांचे पैसे खात्यात जमा न करता स्वतःच्याच खिशात घातल्याचा गंभीर आरोप आता गावकऱ्यांनी केलाय। इतकंच नाही तर काही ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसेही काढण्यात आलेत। या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी पिंजर पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रार दाखल केली असून संबंधित पोस्ट मास्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पाहुयात हे संपूर्ण प्रकरण। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील येत असलेल्या कानडी या ठिकाणी चक्क पोस्ट कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। आणि हे जे शेतकरी आहेत हे सध्या पाहायला मिळत आहे मूर्तिजापूरच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात गेल्या कित्येक तासांपासून या ठिकाणी तात्काळात बसलेले आहेत। मात्र या ठिकाणी या पोस्ट कार्यालयातील म्हणजेच मूर्तिजापूर पोस्ट कार्यालयातील कर्मचारी यांची साधी तक्रार घेण्याकरिता सुद्धा मज्जाव करत असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये जो हंगाम सुरू आहे तो म्हणजे खरीप हंगाम। प्रत्येक शेतकऱ्याच्या त्यावर जो एकच सुरू आहे तो म्हणजे पेरणीचे दिवस समोर असताना शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी येथील एका महिला पोस्ट कर्मचाऱ्यांनी चक्क या जे शेतकरी आहेत गावातील कानडी गावातील अनेक नागरिक आहेत 100 ते 150च्या वरचे जे नागरिक आहेत त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। नेमका हा प्रकार कसा उघडकीस झाला, हा जो घोटाळा आहे आर्थिक घोटाळा आहे हा कसा प्रकारचा केला, काय केला, हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि आपण पोहोचलेलो आहेत मूर्तिजापूर शहरात असलेला पोस्ट कार्यालयामध्ये। तर या ठिकाणी असलेले कर्मचारी बोलण्यास सुद्धा नकार देत आहेत। तर नव्हेच तर हे जे शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत या शेतकऱ्यांची तक्रार घेण्यापासून सुद्धा मज्जाव करत आहे। यावरून तरी पोस्ट कर्मचाऱ्यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे। अनेक कष्टकऱ्यांनी आपले पैसे घाम गाळून पैसा जमा केला आणि पोस्ट कार्यालयाच्या पोस्ट बँक मध्ये आपलं खातं उघडकीस केलं होतं आणि या पोस्ट खात्यामध्ये पैसे जमा करण्याकरता वर्षा लोखंडे नामक जे पोस्टमन होते कानडीचे यांच्याकडे पैसा जमा केला होता। मात्र आज सेव्हिंग खात्याचे जे पासबुक आहेत ते आज देऊ उद्या देऊ असे करत त्यांनी पैसे तर घेऊन घेतले, मात्र पासबुक असेल किंवा पैसे दोन्हीही लंपास केले। यावरून सर्व शेतकरी हे मूर्तिजापूर येथील पोस्ट कार्यालयात तक्रार दाखल करण्याकरता आले। मात्र या शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी येथून हे जे कर्मचारी आहेत हे हकलावून लावत असल्याचा एक गांभीर्यजनक प्रकार समोर आलेला आहे। अशा कर्मचाऱ्यांना म्हणजेच शेतकऱ्यांची साधी बाजू सुद्धा ऐकून घेत नसलेल्या या कर्मचाऱ्यांना प्रशासन काय कारवाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। माझी आरडी होती 9व्या महिन्यापासून। पहिल्या महिन्यात 200 रुपये महिन्याचे पुस्तक काढलेले आहे। तेव्हापासून तिने मी प्रत्येक महिन्याला आरडी देत गेली। कोणाला? वर्षा लोखंडे आणि ते तिने पैसे देत गेली, ते घेत गेली, तिने काही भरली नाही। आता पुस्तक प्रत्येक महिन्याला पुस्तक मागत होती, ते म्हणत होती की हे झाले साहेबाचे सह्या नाही झालेले आहे आणि आता लिंक नाही आहे, असं आहे तसं आहे करून मी प्रत्येक महिन्याला तिने आम्हाला काही पुस्तक दिली नाही। तर आतापर्यंत दिले मी 2 महिन्याच्या आधी पण मागत होती नाही। आता सोमवारी गेली होती तरी पण देत नाही म्हणे। आता इथे अकाउंट त्याच्यात बॅलन्स म्हणजे 1 रुपया टाकला नाही, पहिल्याच महिन्याचे 1000 रुपये जमा आहे फक्त। आता तिला मागितले तर म्हणे देतोच म्हणे। आता या मग या असंच करत आहे। तर मी त्या दिवशी इथं चेक केलं आहे, त्याच्यातनी 200 रुपये महिन्याचे फक्त 5 पुस्तकं काढलेले आहे। आता 10 महिने होत आहे। कानडीला पोस्ट ऑफिसमध्ये माझं सेविंगचं पुस्तक होतं आणि ते त्याच्यात माझे 1,90,000 होते। त्याच्यात मी 30,000चं विड्रॉल केलं। नंतर काही माझ्या खात्यामध्ये ते 90,000चा घोटाळा केलेला आहे आणि फक्त माझ्या सेविंगमध्ये फक्त 72,000 दाखवित आहे। आणि मूर्तिजापूरले आली तर कंप्लेंट करण्याकरिता इथं पोस्ट ऑफिसमध्ये, पण तिथं काही आता सर नाही आहे। इथं 27-28,000 रुपये टाकलेले आहेत तिच्यात, त्याच्यातनी 25,500 रुपये गायब आहेत, नंतर गायब आहेत। तसेच आपले पोस्टाचे पुस्तक हे काढलेलं आहे, खातं काढलेलं आहे, सुकन्याचे पुस्तक काढलेलं आहे, 3 पुस्तकं काढलेलं आहे, 4ही पुस्तकं गायब आहेत। किती रुपये एकंदरीत? 25,000 रुपये 25,500 रुपये जायला आहे सेविंगच्या पुस्तकातले। ते पुस्तक दाखवले नाहीत आहे, पुस्तक नाहीत आहे नाव काय? आरडीचे।
कानडी येथे पोस्ट ऑफिसमध्ये नाही का ज्या पोस्ट मॅडम आहे वर्षा लोखंडे मॅडम, त्यांनी नाही का खूप फसवागिरी केलेली आहे आणि लोकांसोबत दगाबाजी करून, म्हणजे की जे केवायसी करण्यासाठी येतात त्यांना केवायसी करण्यासाठी बोलवते, केवायसी आहे म्हणून, आणि थंब लावून घेते आणि विड्रॉल वगैरे करून सगळे रक्कम जमा करून टाकते. म्हणजेच त्या बाईच्या खात्यामध्ये पैसे काहीच रक्कम जमा नसते. आणि माझी पण घटना अशीच घडलेली आहे. माझ्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये होते, तर तिनं मला म्हटलं की ताई तुम्हाला मी बचत खात्या सेव्हिंगचं पुस्तक काढून देते. तर म्हटलं ठीक आहे. तर जे कार्ड होतं माझं अकाउंट पोस्टाचं, तर तिनं नाही का 25,000 त्याच्यामधून विड्रॉल केले. आणि विड्रॉल केले तर मग म्हटलं ठीक आहे म्हटलं. तर ताई म्हणे तुम्हाला 2-3 दिवसांनी पुस्तक भेटून जाणार. म्हटलं ठीक आहे मॅडम, भेटून जाणार. तर मग 2-3 दिवस झाले. मग नंतर नाही का मला वाटलं की आता 25,000 जमा केले, मग नंतर मी कॅश 25,000 जमा केले आणखी, असे मिळून माझे 50,000 रुपये झाले. तर म्हटलं ताई आणखी म्हटलं विचारलं, म्हटलं मॅडम पुस्तक कधी येणार. तर मॅडमनी म्हटलं की ताई म्हणे आता 8 एक दिवसानं पुस्तक येऊन जाणार. असे करता करता 15 दिवस झाले. म्हटलं आणखी विचारलं पुस्तक कधी येणार, केवायसी साठी गेलं, ठीक आहे. असे करता करता 2-2.5 महिने होत झाले. तर पुस्तक कधी आहे म्हटलं मॅडम पुस्तक. तर मॅडम म्हणते की घरी आहे पुस्तक. तर ठीक आहे म्हटलं उद्या आणसान. मग ऑफिसमध्ये आल्यावर विचारते तर पुस्तक सापडलं नाही. म्हटलं घरी गेल्यावर कॉल करते, तर घरी गेल्यावर सांगते की कपाटामध्ये आहे. मग दुसऱ्या दिवशी घरी ऑफिसमध्ये गेली मी, तर म्हटलं मॅडम कपाट उघडा आणि मला पुस्तक पाहायचं आहे माझं. मग मी सगळे पुस्तक पाहिले, तर मॅडम बोलायला तयारच नाही, एकदम शांत. आणि 2 सर होते, भगत सर पोस्ट ऑफिस मूर्तिजापूरचे. तर त्यांच्या समोरच विचारलं. म्हटलं सरांनी विचारलं या मॅडमचं काय प्रॉब्लेम आहे सांगा म्हणे. तर सर म्हटलं मी माझं प्रॉब्लेम असं असं आहे सांगितलं. तर पुस्तकाचं म्हटलं 50,000 डिपॉझिट करून घेतले मॅडमनी, पुस्तकच नाही देऊ राहिली म्हटलं. तर सरांसोबत बोलली की सर घरी आहे. तरी सर तिला म्हटलं सरांनी की पुस्तक घरी न्यायचं नसते मॅडम. त्या मॅडम काहीच बोलल्या नाही त्या सरांसोबत. ठीक आहे म्हणे. तर आज आम्ही या मूर्तिजापूर पोस्ट ऑफिसमध्ये आलेलो आहे कंप्लेंट करण्यासाठी. तर आमची कंप्लेंट घेण्यासाठी ते जे मोठे सर आहेत, तर ते इथं हजर नाही आहेत. होते पण ते सांगत होते की मी येणार आहे म्हणून, पण आतापर्यंत आलेले नाही. मी कानडी इथे राहते आणि मी ना माझं आर.डी. आणि सेव्हिंगचं खातं सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये आर.डी. मध्ये जे आहेत माझे एका महिन्याचे पैसे भरलेले दिसत नाही आहे आणि मी सेव्हिंगमध्ये 14,000 रुपये टाकले होते. आतापर्यंत मी मॅडमला विचारले तर मॅडमनी पुस्तकं माझ्या म्हणजे एका महिन्यातच पुस्तकं जमा केले होते. त्याच्या आधी मी मागितले तर दिले नाही त्यांनी आणि म्हणत होते की वरती चेक करायला गेले. तर मी बोलली मॅडमला, मॅडम म्हटलं माझ्या मोबाईलला मेसेज येत नाही आहे. तर मी पैसे जमा झाले म्हणून हे कसं वरून समजायचं. मग मी त्याच्यासाठी मी त्याला स्लिप मागितली. तर स्लिप मागितली तर त्यांनी जे डुप्लिकेट स्लिप दिली आहे आणि ती बी टाकली म्हणून ही स्लिप दिली आली नाही आहे. हां, तर त्याच्यानंतर मग मी डबल पुन्हा गेले 8 दिवस पुन्हा चक्कर मारले की मॅडम पुस्तक द्या असे करून. तर मॅडम म्हणे सोमवारी देतो, शनिवारी देतो असं करून आखरी आम्ही सोमवारी गेलो. सोमवारी तिथं आले नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं मूर्तिजापूर पोस्टमध्ये आलो आणि इथं असं चेक करून पाहिले तर माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहे. मी 14,000 रुपये भरले होते, त्याच्यामुळे माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहे आता. प्रतीक कुरेकर, टॉप न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला.